हाय. आज मी तर गपचूप बसलो होतो घरामध्ये. मस्तपैकी टाईमपास चालू होता टी व्हीमध्ये. बायको येऊन बोलते की वांग्याचा भरता खायचा आहे. मग भरता कोण बनवणार? कोणाला तर येत नाही घरामध्ये. बस भाई आपला ॲटिट्यूड इगो हर्ट झाला ना, तर बस आजोबांनी बनवलेलं मला तर थोडं थोडं माहिती आहे आजोबा कसे बनवायचे. आज पहिल्यांदा बोललो चल त्यांच्या स्टाईलमध्ये बघूया जमते का वांग्याचा भरता. तर मग काय सुरू केली वांगा कापायला आणि वांगा कापून जास्त कुकरमध्ये टाकले. कुकरमध्ये टाकून काय काय रेसिपी थोडी थोडी धुंदली आठवत होती, पण मी काय हट्टू आहे का. एक सुरुवात केली, बोललं आज काय ऐकायचं ना, आता भरता बनवूनच राहायचं कसाही असो. दे बस केली सुरुवात. कांदे बिंदे मस्तपैकी भाजायला घेतले, जाळायला घेतले, वांगे कापून वगैरे कांदे जाळून घेतले. आता हे समोरची व्यक्ती बोलते बाबा जाळा, आता सगळंच जाळा. काय बोलायचं आता ह्यांना की बाई सुरुवात कशी असो, आपल्याला जसं जुनी पद्धत माहिती आहे तशीच आपण बनवली आहे. आता नवीन पद्धत तर माहिती नाही, आजोबांच्या काळामध्ये जशी बनली आहे तशी बनवतो आहे. खूप टोमण्या भेटल्या, पण नंतर त्यांना पण वाटलं समोरच्याला की भाई काहीतरी भलतंच बनते आहे, पण चांगलं बनते आहे. चालेल मग काय सुरू केली. कांदे बिंदे कापून खोबरा मग वाटण केलं मस्त की मिक्सरमध्ये टाकलं. त्याला मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्याला वाटण करून झालं आमचं वाटण. आणि हे कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आला आणि 2-3 आयटम तिने दिले होते, तिच्या मन राखण्यासाठी टाकले. त्याचं नाव काय मला माहिती नाही, पण ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे नक्की काय आहे विचित्र प्रकार. तर तसंच मी मस्तपैकी मिक्सरमध्ये बायकोनी तेवढं वाटण करून दिलं, कारण का तो मिक्सर भाई इंटरनॅशनल कोबडीचा आहे. तो फक्त बायकोचाच ऐकतो, तर आपलं काय चालत नाही त्याच्यासमोर. तसं आपण हलवणमध्ये मस्तपैकी टोपामध्ये तेल टाकलं. तेल टाकून मस्तपैकी तेलाला थोडंसं कडून दिलं, तर कड येण्यासाठी मस्तपैकी बॉईल करण्यासारखं. आता चालू होती, वाटण तयार झाला, मसाले होते 2-3 आयटमचे. मी बोललं ठीक आहे बाबा, पण आपला चिकने मसाले एकदम तिखट मालवणी टाईपमध्ये तो आपला फेवरेट आहे. आपण बाकी मसाल्याला विचारलं नाही, तो मसाला मस्त की तेलामध्ये करपवला. कारण का आपला करपवल्याशिवाय आपलं जेवण आपल्याला समजतच नाही की बाई कसं बनतो. ते बोललं काय बाबा ठसका लागला सगळ्यांना. बोललं चालेल आज होऊन जाऊन दे. मग वाटण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मस्तपैकी करून त्याच्यामध्ये टाकलं चांगल्या प्रकारे मस्तपैकी तेलाच्या ह्याच्यामध्ये टोपामध्ये. आणि त्याला मस्तपैकी मिश्रण केलं. मस्त मिक्स झालं, एक प्रकारे एकजीव केलं त्यांना. एकजीव केल्यानंतर मग त्या ढवळत राहिलो, त्याला चांगलं एकजीव केलं. एकदम चांगलं हलवण्यामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं तेल येईपर्यंत. आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकलं. आणि काय मग का परत मिक्स करून बसलो. मस्त चांगलं त्याला एकदम चांगलं हे करा, एकदम भाजा, चांगलं गरम करा, एकदम वाटण करा तेल सुटेपर्यंत. मग नंतर काय एकदम वांगा वगैरे घेतला आमचा बॉईल झालेला, कुकरमध्ये टाकलेला नॉर्मली. ही पद्धत कुणालाच माहिती नाही. बायको पण बोलली बाबा काय खरं नाही, पण मी काय बोललो बाई आजोबांची स्टाईलच मारायची आता, बाकी काय नाही. आणि मस्तपैकी त्याला आधीच बॉईल केला होता. बॉईल करून त्याला वाटणमध्ये मस्तपैकी मिश्रण केलं जसे आजोबा करत होते, आणि त्या पद्धतीमध्ये हे करून टाकलं. मग त्याच्यामध्ये पसरवलं मीठ वगैरे सगळे व्यवस्थित टाकून, थोडीशी चवीसाठी म्हणजे चांगलं दिसावं असं वरतून कोथिंबीर सोडली आणि ढवळलं. अशा प्रकारे मस्तपैकी वाटण करून सगळं एकदम वांग्याचा भरता. थोडा चुकलं असेल तर माफ करा, त्यामध्ये काय ॲड करायचं होतं काय ॲड नव्हतं करायचं. पण ही माझं पहिली व्हिडिओ मीने बनवली आणि माझ्या बायकोला दिली. मला तर पण भीती वाटली, बोला तर कसं झालं काय माहिती. टेस्ट करून बघूया आता कसं होते. बघायला तर चांगलं वाटतं. बायकोनी लाईक केलं, वाव मस्त एक नंबर झालं. बस तिकडे मन खुश झालं. चांगलं झालं ना बस, बाकी सगळं संपलं. शेवटी काय जुनी पद्धत ती जुनी पद्धत असते. ही माझी आजोबांची